नमस्कार रसिको. आजची कथा एका बिघडलेल्या मुलाच्या परिवर्तनाची आहे, ज्याला आदर्श शिक्षक यांच्या मार्गदर्शनामुळे शिस्त, नैतिकता आणि देशभक्तीचे मूल्य कळते. जागृती हा 1954 सालचा भारतीय हिंदी चित्रपट असून सत्येन बोस यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अजय नावाचा हट्टी व उद्धट मुलगा आहे, ज्याच्या गैरवर्तनामुळे त्याला शाळेतून काढून टाकले जाते. तो शाळेत नियम पाळत नाही, खोड्या करतो आणि कोणाचंच ऐकत नाही. त्याला वडील नसतात, फक्त आई व आजोबा असतात. त्यामुळे त्याला त्याचे आजोबा निवासी शाळेत पाठवतात. त्यांना असं वाटतं की निवासी शाळेत त्याला चांगलं वळण लागेल, तो थोडा सुधारेल. या शाळेत शेखर नावाचे नवीन अधीक्षक येतात. शेखर विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकातील धडेच नव्हे तर जीवनाचे आणि देशभक्तीचे धडे देतात. त्यांचं म्हणणं असतं की मुलांना शिक्षा करून नाही तर प्रेमाने समजावलं तर सुधारतात. अजय सुरुवातीला खूप हट्ट करतो, त्यांचा विरोध करतो, पण शेखर कधी रागवत नाही. ते विश्वास ठेवतात की प्रत्येक मुलात बदल होऊ शकतो. शाळेत अजयची ओळख शक्तीशी होते. शक्ती हा अपंग पण निरागस व निष्पाप मुलगा आहे. तो दयाळू आहे आणि अजयला खूप आपुलकी दाखवतो. अजय आणि शक्ती यांचं नातं जागृतीच्या कथेतील हृदयस्पर्शी केंद्रबिंदू ठरते. शक्तीची निरागसता अजयसाठी जणू एक नैतिक दिशा दाखवणारा दीपस्तंभ ठरते. शक्तीच्या चांगुलपणाचा अजयवर हळूहळू परिणाम होतो, पण शक्तीच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना अजयच्या परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा ठरते. स्वतःच्या वागणुकीचे परिणाम समजल्यामुळे त्याच्यात अपराधीपणा आणि जबाबदारीची भावना निर्माण होते आणि त्याचा स्वभाव हळूहळू बदलू लागतो. शेखरच्या संयमी मार्गदर्शनामुळे आणि शक्तीच्या चांगुलपणामुळे अजयमध्ये बदल होतो. तो जबाबदार, शिस्तबद्ध आणि चांगला विद्यार्थी बनतो. शेवटी अजय देशभक्ती, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचा स्वीकार करतो. शालेय शिक्षणात आणि खेळात अजयने मिळवलेले यश हे केवळ त्याच्या वैयक्तिक प्रगतीची खूण नसून शक्ती आणि शेखर यांनी दिलेल्या वचनांची पूर्तता देखील आहे. हा चित्रपट शैक्षणिक व्यवस्थेतील कठोर शिस्तींवर टीका करतो आणि समजूत, संयम व सहानुभूती यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करता येते हा संदेश देतो. शेखर हे पात्र आदर्श शिक्षकाचे प्रतीक आहे, तर अजय दाखवतो की प्रेम आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास बिघडलेला मुलगाही बदलू शकतो. चित्रपटाची साधी आणि वास्तववादी मांडणी हीच त्याची खरी ताकद आहे. शेखर यांची बदली झाल्यानंतरचा निरोप समारंभ हा अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग ठरतो. शेखर अजयला सुधारण्यात यश मिळूनही स्वतःला अपयशी समजतात आणि त्याच्याशी केलेल्या बहिष्काराबद्दल खंत व्यक्त करतात. यातून क्षमाशीलता, सहानुभूती आणि आत्मपरीक्षण हे वैयक्तिक प्रगतीसाठी महत्त्वाचे असल्याचा संदेश मिळतो. तसेच कथानकातील राष्ट्रीयतेच्या छटा हा चित्रपट स्वातंत्र्योत्तर भारताच्या आदर्शाशी जोडतात. अजय सारख्या मुलांच्या शिक्षणातून शिस्त, नैतिकता आणि देशभक्ती रुजवणे हे राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी किती आवश्यक आहे हे चित्रपट प्रभावीपणे दाखवतो. जागृतीची खरी ताकद म्हणजे भावनिक कथा आणि सामाजिक भाष्य यांचा सुंदर संगम. त्यामुळे हा चित्रपट हृदयाला भिडणारा आणि विचार करायला लावणाराच होतो आणि म्हणूनच तो भारतीय चित्रपटसृष्टीतील एक जपलेला क्लासिक मानला जातो. शक्ती हे पात्र अजयच्या प्रवासासाठी भावनिक आधार ठरते. अजय आणि शक्तीच्या झोपाळ्यावरच्या दृश्यातून त्यांच्या मैत्रीचे हृदयस्पर्शी चित्रण होते, तर शक्तीच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली पोकळी अधिक प्रकाशाने जाणवते. राजकुमार गुप्ता आणि रतन कुमार यांच्या संयत अभिनयामुळे हे क्षण अधिक प्रभावी बनतात. तसेच अभि भट्टाचार्य यांनी साकारलेले शेखर हे पात्र संयम, करुणा आणि तत्वनिष्ठतेचे प्रतीक आहे. मुलांच्या घडणीवर, जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यावर आणि राष्ट्रीय अभिमान जागवण्यावर दिलेला भर आजही प्रेरणादायी वाटतो. जागृती आजही बनलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. देशप्रेम, शिस्त,
जबाबदारी आणि पुढच्या पिढीला योग्य दिशा देणे यासारखे सार्वकालिक संदेश हा चित्रपट देतो. हा चित्रपट आपल्याला ठाम सामाजिक संदेशासाठी विशेष ओळखला गेला आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील प्रेक्षकांच्या मनात त्याच्या राष्ट्रभक्तीपर भावनांनी एक विशेष ठसा उमटवला. जागृतीमधील संगीताने चित्रपटाची उंची अधिकच वाढवली आहे. प्रत्येक गाणं भावनिक आणि देशभक्तीपर वजन घेऊन येतं. हेमंत कुमारांच्या सुरेल रचना आणि कवी प्रदीप यांचे प्रभावी शब्द यामुळे ही गाणी कालातीत ठरली आहेत. चित्रपटाच्या कथानकात सहजपणे मिसळली आहेत. प्रत्येक गाणं स्वतंत्रपणे लक्षवेधी आणि प्रभावी ठरलं. आओ बच्चो तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की, हे एक. दुसरं हम लाए है तूफान से, दे दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल, ही गाणी आजही देशभक्तीच्या गीतांमध्ये अव्वल मानली जातात. ही गाणी आजही सांस्कृतिक स्मारकासारखी उभी आहेत, जी भारताच्या ऐतिहासिक आणि देशभक्तीपर वारशाचं प्रतीक मानलं जातं. आश्चर्य म्हणजे या गाण्यांना केवळ कथेला अधोरेखित केलं नाही, तर चित्रपटाच्या व्यापक संदेशाची आठवण करून दिली आहे. 2016 मध्ये झालेल्या 70व्या स्वातंत्र्य दिन चित्रपट महोत्सवात जागृतीला सन्मानाने स्थान देण्यात आलं. या चित्रपटातील राष्ट्रवाद, शिक्षण आणि नैतिक जबाबदारी यांसारख्या ठळक संकल्पना आजही प्रेक्षकांशी नाती जोडतात, ज्यामुळे अशा प्रसंगासाठी हा चित्रपट आदर्श ठरतो. महोत्सवात त्याचा समावेश होणं हेच त्याच्या सतत टिकून राहिलेल्या महत्त्वाचं आणि सांस्कृतिक तसेच देशभक्तीवर ठेवायचं दूत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात त्याचे प्रक्षेपण करणं म्हणजे हा चित्रपट आजही प्रेरणादायी ठरतो आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या घडणीत योगदान देणाऱ्या मूल्यांची आठवण करून देतो. तर मग लवकरच हा चित्रपट पहा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी लवकरच तुमच्या भेटीला येत आहे नवीन कथा घेऊन. धन्यवाद. नमस्कार.